I manifested 1 lakh in a single day, and this is how I achieved. Hi everyone, welcome back to my channel. This is your girl Shreya, and today we'll talk about how I manifested 1 lakh in a single day. And is it really possible to hit 1 lakh in a single day? तो बेसिकली हे सगळं कसं स्टार्ट झालं, मी काय मॅनिफेस्टेशन टेक्निक यूज केली आणि खरंच हे पॉसिबल आहे का, लाईव्ह विड्रॉवल प्रूफसुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुमच्यासाठी बोनस आहे ती म्हणजे ती मॅनिफेस्टेशन टेक्निक जी मला यूजफुल ठरली. ती मॅनिफेस्टेशन टेक्निक ज्याच्या हेल्पने मी जे काही मॅनिफेस्ट केलेलं आहे आत्तापर्यंत सगळं अचीव केलेलं आहे. मग माझे छोटे मोठे ड्रीम्स असतील, छोटे मोठे टार्गेट्स असतील, किंवा हा एक मोठा टार्गेट होता माझा की एका दिवसामध्ये 1 लाखची इन्कम हिट करायची ॲट एनी कॉस्ट, आणि ते पण मी अचीव केलं. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तो या सगळ्याची सुरुवात झाली 2 वर्षापूर्वी. तुमच्यापैकी बहुतेक जणांना माझी स्टोरी माहिती असेल, राईट. सो मी बीज गुरुकुल स्टार्ट करायच्या आधी कशी माझी लाईफ होती आणि त्याच्यानंतर कशी लाईफ चेंज झाली, राईट. सो मी असं सर्च करत होती आणि सर्च करता मला बीज गुरुकुलबद्दल कळालं. मी एनरोल केल्यानंतर लर्निंगवरती वगैरे स्टार्ट केलं, जे काही आहे ते. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे काय लर्न केलं आणि कसं ग्रो केलं, दॅट्स इट. बट फक्त लर्निंगवरती हे पॉसिबल नाही झालं. दुसरा एक फॅक्टर होता त्याच्या, म्हणजे माझ्या या ग्रोथच्या मागे, तो म्हणजे मॅनिफेस्टेशन. तुम्हाला माहिती आहे की मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, मी तुम्हाला एका छोट्या आणि सिम्पल लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करते. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय की तुम्हाला एखाद्या गोष्टीची खूप जास्त तुम्ही त्याची वाट बघता, तुम्हाला ती गोष्ट खूप डेस्परेटली हवी असते आणि मग तुम्ही सारखा त्याचा विचार करता, आणि जेव्हा तुम्ही सारखा ते मॅनिफेस्ट करता तेव्हा देव पण तुम्हाला त्याचा मार्ग दाखवतो. की ते बोललं जातं ना की जी चीज़ को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है, काइंड ऑफ. त्यालाच बोललं जातं मॅनिफेस्टेशन. म्हणजे काय, आपण एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करतो तेव्हा काय होतं, आपल्या ब्रेनमध्ये एक काम चालू होतं, म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती गोष्ट असते की मला हे अचीव करायचं आहे, आणि मग त्याच्यासाठी आपण काम करायला स्टार्ट करतो, मेहनत करायला स्टार्ट करतो, आणि इव्हेंच्युअली आपल्याला ते मिळतं. म्हणजे आपण जे काही ड्रीम बघितलेलं असतं, जे काही मॅनिफेस्ट केलेलं असतं ते आपल्याला मिळतं. तर माझी पण सुरुवात अशीच झालेली. जेव्हा मी स्टार्ट केलेलं, मी बघत होती बीज गुरुकुलमध्ये जे काही स्टुडंट्स होते, 17-18 वर्षाचे स्टुडंट्स होते, माझ्या एजचे स्टुडंट होते, ते एका चांगल्या लेवलची इन्कम जनरेट करत होते, महिन्याला लाखोंची इन्कम क्रिएट करत होते. तर मी पण ते मॅनिफेस्ट केलेलं की मला पण महिन्याला 1 लाखाची इन्कम हिट करायची. बट स्टार्टिंगला मी डायरेक्ट महिन्याला 1 लाखाची इन्कमचं गोल घेतला नव्हतं किंवा ते मॅनिफेस्ट केलं नव्हतं, कारण स्वप्न पण आपल्याला जमतील, जे शक्य असतील, पॉसिबल असेल तेच बघावी, तरच ती पूर्ण होतात. ठीक आहे. सो मी स्टार्टिंगला असं गोल बघितलेलं की महिन्याला मी एक 30 ते 40ची इन्कम हिट मला करायची ॲट एनी कॉस्ट. मी तेच मॅनिफेस्ट करत होते आणि मला ते करायचं होतं. जेव्हा मी मॅनिफेस्ट करायला लागली तसं माझं ब्रेन पण त्या अकॉर्डिंगली काम करायला लागलं. हळूहळू मी माझा पूर्ण फोकस त्या गोष्टीवरती दिला, माझं पूर्ण लक्ष त्या गोष्टीवरती दिला, पूर्ण मेहनत केली, आणि इव्हेंच्युअली तुम्ही बघितलं असेल माझी सिंगल मंथमध्ये जेव्हा मी स्टार्ट केलं 2000ची इन्कम झाली त्या सिंगल मंथमध्ये. बट जेव्हा एक्झॅक्टली मी मॅनिफेस्टेशन स्टार्ट केलं, काम करायला स्टार्ट केलं, तर नेक्स्ट मंथमध्ये माझी 28 or 30,000 समथिंग इन्कम झाली. नेक्स्ट मंथमध्ये त्याच्या 50,000, आणि तेव्हा मग मी मॅनिफेस्ट करायला स्टार्ट केलं की नाही, आता मी जर एवढं करू शकते तर महिन्याला 1 लाख तर मी नक्कीच करू शकते. आणि 2 ते 3 महिन्यामध्ये, त्याच्या पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये माझी एव्हरी मंथ 1 लाखची इन्कम मी हिट करायला लागले. सो हा पार्ट होता मॅनिफेस्टेशनचा. ऑफकोर्स नुसतं मॅनिफेस्ट करून पण काही होत नाही, तुम्हाला मेहनत करावी लागते. नाहीतर तुम्ही फक्त मॅनिफेस्ट करताय, बट जर तुम्ही काहीच काम करत नसाल ना तर काही होणार नाही. कारण देव पण तेच म्हणतो की तू काहीतरी कर, तर मी तुला तुझे जे काही गोल्स आहेत ते मी पूर्ण करण्यामध्ये हेल्प करेन. नाही तर तुम्ही फक्त स्वप्नामध्ये हां मला हे करायचं ते करायचं आहे, देव आपोआप तुम्हाला सगळं ते करून देईल, तर असं होणार नाही. तुम्हाला काम पण करावं लागणार, आणि जेव्हा तुम्ही काम करता ना, देव पण वरून बघत असतं बरं की तुम्ही खरंच त्या गोष्टीसाठी पात्र आहात का, तुम्ही खरंच त्या गोष्टीसाठी काम करताय का. आणि जर तुम्ही करत असाल तर देव स्वतः तुम्हाला ती गोष्ट तुमच्या हातात आणून देतात. ठीक आहे. तर मी पहिलं माझं छोटं गोल होतं ते म्हणजे 20-30 हजार ॲज अ स्टुडंट मला माझं कॉलेज मॅनेज करता हे करता आलं तर खूप हेल्प होऊन जाईल, ते मी केलं. दुसरं गोल होतं एव्हरी मंथ 1 लाखचं, मग ते वाढवलं मी. ठीक आहे. ते वाढवल्यानंतर इथे बीज गुरुकुलमध्ये ट्रिप्सचं टार्गेट आलेलं. ट्रिप्सचं टार्गेट होतं की समथिंग अमाऊंट करायची होती, आणि मला स्पॉन्सर ट्रिप भेटणार होती बीज गुरुकुलमधून. सो मी ते मॅनिफेस्ट करायला लागले की मला जायचं आहे ॲट एनी कॉस्ट. मला माहिती नाही मी कसं करणार आहे, काय करणार आहे, बट मला ते जायचं आहे, आणि मी ती ट्रिप पण हिट केली. स्पॉन्सर ट्रिप शिमलाला गेलेली. माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी एरोप्लेनमध्ये बसलेली, फ्लाईटमध्ये बसलेली, आणि तो पूर्ण एक्सपिरियन्स खूपच छान होता. ठीक आहे. ही एक स्टेप होती मॅनिफेस्टेशनची. त्याच्यानंतर मग हळूहळू जेव्हा मी बघायला लागली की लोक आठवड्याला लाखोंची इन्कम करत आहेत, मी म्हटलं मी महिन्याला करते, लोक इथे आठवड्याला कसं करतायत. मी पण ठीक आहे म्हटलं, चल मला पण करायचं आहे. काम करायला स्टार्ट केलं. आठवड्याला माझी 1 लाखची इन्कम पण झाली, सिंगल वीकची. ठीक आहे. हळूहळू माझे टार्गेट्स पण वाढत गेले की नाही, मला
कारण मी लोकांना बघत होती. कसं असतं माहिती आहे, आपण ज्या सर्कलमध्ये असतो त्या सर्कलची जी लोकं आहेत त्यांचा प्रभाव आपल्यावर पडतो. ठीक आहे. तुम्ही जर लूजरच्या सर्कलमध्ये राहाल ना तर तुम्ही पण लूजरच बनणार. पण तुम्ही जर विनरच्या सर्कलमध्ये राहणार तर तुम्ही सुद्धा विनरसारखंच काम करायला स्टार्ट करणार. तुम्ही सुद्धा विनरसारखं विचार करायला स्टार्ट करणार. सो मी ज्या कम्युनिटीमध्ये होते सगळे तिथे टॉपच आहेत. सगळे चांगल्या लेवलला ग्रो करत आहेत. तर तिथे मला पण एक मोटिवेशन येतं. एक माझ्या पण मनात ती इच्छा जागी झालेली की यार मला पण सिंगल डेला 1 लाखची इन्कम हिट करायची. बट अगेन स्टार्टिंगला मी हे गोल घेतलं नव्हतं किंवा स्टार्टिंगला मी हे मॅनिफेस्ट केलं नव्हतं. मी म्हणलेलं की सिंगल डेचा माझा जो हायेस्ट होता 10 ते 20,000 असायचा सिंगल डेला. पण मला होतं की मला 50,000ची इन्कम करायची आहे सिंगल डेमध्ये. ठीक आहे. मॅनिफेस्ट करायला स्टार्ट केलं की मला ते करायचं. ब्रेन त्याच्या अकॉर्डिंगली काम करायला स्टार्ट झालं. मी गोष्टी त्याच्या अकॉर्डिंगली प्लॅन केला, वर्क केलं आणि लास्ट इयर डिसेंबरमध्ये आय गेस माझी सिंगल डेमध्ये इन्कम झालेली 46,000 सिंगल डेमध्ये. आणि तेव्हा हळूहळू मला बिलीव्ह व्हायला लागलं की मी जे मॅनिफेस्ट करते आणि त्याच्यासाठी जे मी काम करते ते डेफिनेटली होतं आहे. त्याच्यानंतर मग हळूहळू टार्गेट वाढवलं. म्हटलं की अजून आता मला एका दिवसाची 50,000ची इन्कम झाली. आता मला एका दिवसाला 1 लाखची इन्कम करायची. मॅनिफेस्टेशन स्टार्ट केलं. लोकांना बघते, लोकं करत आहेत. तर मला पण एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट भेटला की येस मी पण करू शकते. काम करायला स्टार्ट केलं. स्वतःचे स्किल डेव्हलप करायला स्टार्ट केलं. आणि लास्ट मंथमध्ये 25 डिसेंबरला माझी इन्कम झाली सिंगल डेमध्ये 1,09,000. मी स्वतः शॉक होती. कारण तो रिझल्ट मी लिटरली खूपच त्याची आतून वाट बघत होती. खूप दिवसापासून वाट बघत होती की मला ते हिट करायचं ॲट एनी कॉस्ट. आणि जेव्हा तुम्ही असं म्हणता ना की मला ही गोष्ट हवी आहे तेव्हा तुम्ही खूप सगळं तन मन लावून सगळं पूर्ण फोकस तुमचा त्याच्यावरती असतं की ॲट एनी कॉस्ट तुम्हाला ते हिट करायचंच आहे. आणि माझ्या बाबतीत पण तेच होतं. सो त्या दिवशी माझी एका दिवसाला 1,09,000ची इन्कम झाली. आणि ती एक मॅनिफेस्टेशन टेक्निक मी अजूनपर्यंत मी तीच यूज करते. बरं, स्टार्टिंगपासून मी जे काही मॅनिफेस्ट केलं आहे ना त्याच टेक्निकने केलं आहे. आता पण मी तीच यूज करते आणि मी तुमच्यासोबत पण तीच शेअर करणार. ठीक आहे. बट त्याच्या आधी मी तुम्हाला लाईव्ह इन्कम प्रूफ दाखवते माझं की मी जे बोलते एवढं जे काही तुम्हाला सांगते ते खरं आहे की नाही. तर तुम्हाला मी माझा डॅशबोर्ड दाखवते. डॅशबोर्डवरून मी तुम्हाला माझी इन्कम विथड्रॉ करूनसुद्धा दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला मॅनिफेस्टेशन टेक्निक सांगेन कोणती आहे ती. नक्की ट्राय करा. तुम्हाला पण बेस्ट रिझल्ट मिळतील. बट अगेन मी तुम्हाला सांगणार आहे की हे कोणतं अंधश्रद्धा नाही आहे. हे सायन्स आहे. ठीक आहे. सायन्स याच्या मागचं काय आहे की तुम्ही एखादी गोष्ट सारखी मॅनिफेस्ट करतात ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते. आणि मग जेव्हा ती सबकॉन्शियस माइंडमध्ये असते तेव्हा तुमचं ब्रेन त्याच्या अकॉर्डिंगली काम करायला लागतं की हे मला अचीव करायचं आहे तर त्याच्यासाठी मला हे करावं लागेल आणि तुम्ही प्रॉपरली प्लॅनिंग करता आणि मग ते अचीव करता. ठीक आहे. सो मी तुम्हाला विड्रॉल प्रूफ दाखवते. विड्रॉल झाल्यानंतर तुम्हाला टेक्निक सांगते. सो मी तुम्हाला आता माझ्या लाईव्ह डॅशबोर्ड आहे आणि मी तुम्हाला लाईव्ह विड्रॉवल करून दाखवते. जी काही अमाऊंट माझ्या वॉलेटमध्ये क्रेडिट झालेली आहे सिंगल डेची इन्कम ते मी तुम्हाला इथे ओके. सो ॲज यू कॅन सी इथे दिसते अवेलेबल बॅलन्स 1,07,329. माझी जी इन्कम झालेली 1,09,000 आणि 2% टॅक्स कट होऊन TDS कट होऊन आता ती अमाऊंट माझ्या वॉलेटमध्ये दिसते. इथे तुम्ही बघू शकता. डेट पूर्ण सेम आहे. 28 तारखेचं 25 तारखेला जे काही अमाऊंट आलेली ती 28 तारखेला माझ्या वॉलेटमध्ये आली. आणि हे सगळे आपण आता विड्रॉ करणार आहे. ओके. इथे बघू शकता पूर्ण मी सिलेक्ट केलेलं आहे. विड्रॉवल करूया. ओके. इथे तुम्ही मेसेज बघू शकता. 1,07,000 रुपये माझ्या बँकमध्ये आले. ठीक आहे. सो तुम्ही आता माझा विड्रॉवल प्रूफ बघितला असेल, राईट. आणखी एक तुम्हाला गोष्ट मला सांगायची आहे की तुम्हाला वाटत असेल की हे फेक आहे वगैरे, तर लेट मी टेल यू की मी ITR फाईल करते. बिकॉज जो काही इन्कम मला मिळतो त्याचा 2% टॅक्स डिडक्ट होऊन मग ते मला मिळतं. म्हणजे हे गव्हर्मेंट अप्रूव्ड आहे आणि मी टॅक्ससुद्धा पे करते. सो आता येऊन मला बोलायचं नाही की एवढं कमवतेस मग ITR भरत का नाहीस, भरते मी. ठीक आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन, हे जे काय आहे ना ते तुमच्या लाईफचा म्हणजे तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कुठेतरी ते डिझर्व करता म्हणून तुम्हाला सारखं मी तुमच्या फीडमध्ये येत असेल किंवा ही व्हिडिओ तुम्हाला रेकमेंड होत असेल. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की हा एक साईन आहे. त्या साईनला ओळखा आणि तुमची जर्नी स्टार्ट करा. जर तुम्हाला माहिती नसेल कसं करायचं, काय करायचं, तर याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर मेन्शन करते. मला कनेक्ट करा व्हॉट्सअपवरती. तुम्हाला जे काही गायडन्स पुढचा हवा आहे तो मी प्रोव्हाइड करेन. ठीक आहे. नाहीतर माझा एक डिटेल प्रेझेंटेशन व्हिडिओ आहे त्याची लिंक पण मी इथे टाकेन. इथे व्हिडिओ बघितल्यानंतर तो व्हिडिओ येऊन जाईल. तो व्हिडिओ कंप्लीट बघा. प्रेझेंटेशन व्हिडिओ कंप्लीट बघा आणि तुमचे जे काही डाऊट्स असेल आपण क्लिअर करू आणि तुमची जर्नी स्टार्ट करा. कारण तुम्ही जर वाट बघत बसलात तर मग देव म्हणेल की मी तुला अपॉर्च्युनिटी देतो आहे तरी तू घेत नाही आहेस, मग सोडून दे ना, मग मी कशाला एवढी मेहनत करतो आहे. बट जर तुम्ही ती ग्रॅब करताय तर लक्षात घ्या त्याचा प्लॅन
तुमच्या प्लॅनपेक्षा खूप वेगळा आहे. सो जस्ट गो विथ द फ्लो. ओके, सो जी मॅनिफेस्टेशन टेक्निक मी तुम्हाला बोललेली की जी मी यूज करते ती आता मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, आर यू गाईज रेडी? लेट्स डू इट. सो तुम्हाला काय करायचं माहिती आहे, ही मॅनिफेस्टेशन टेक्निक रोज रात्री तुम्हाला फॉलो करायची. ठीक आहे, काही करायचं नाही आहे. झोपायच्या आधी एक 10 मिनटं तुम्हाला फक्त असं नॉर्मली बसून राहायचं आहे. ठीक आहे, बसायचं मांडी घालून छानपैकी बसायचं निवांत. बसल्यानंतर ही 2 बोटं आहेत. ठीक आहे, ही 2 बोटं ही अशी तुम्हाला इथे तुमच्या फोरहेडवरती टॅप करायचे. टॅप करता करता तुम्हाला ते मॅनिफेस्ट करायचे जे तुम्हाला अचीव करायचं आहे. पण ते असं नाही मॅनिफेस्ट करायचं की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, नाही. ते असं मॅनिफेस्ट करायचं की मी माझ्याकडे हे आहे, मी हे अचीव केलं आहे. आता फॉर एक्झाम्पल मला एव्हरी मंथ 1 लाखची इन्कम हिट करायची, तर मी काय मॅनिफेस्ट करणार? मी म्हणणार मी एव्हरी मंथ 1 लाखची इन्कम हिट करते, मी एव्हरी मंथ 1 लाखची इन्कम हिट करते. ॲज सिम्पल ॲज दॅट. तुम्हाला तुमचा गोल वेगळा असेल. तुमचा असेल की मला स्पोर्ट्स बाईक घ्यायची आहे, तर तुम्ही बोलू शकता की माझ्याकडे स्पोर्ट्स बाईक आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. तुम्हाला जे काही बोलायचं आहे तुम्हाला ते असं बोलायचं आहे की तुम्ही ऑलरेडी ते अचीव केलेलं आहे असं बोलायचं. ठीक आहे, असं नाही बोलायचं की मला ते पाहिजे. नो, तुम्ही ऑलरेडी ते अचीव केलेलं आहे असं बोलायचं आणि व्हिज्युअलाइज करायचं. जेव्हा तुम्ही ही प्रोसेस करता ना ही वाली, तेव्हा तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करायचं की हां, माझं हे झालेलं आहे, माझ्याकडे हे आहे, मी ऑलरेडी हे सगळं अचीव केलं आहे. आणि हे एक दिवस करून होणार नाही, हे डेली तुम्हाला करायचं आहे. 5 मिनटं मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे, मॅनिफेस्ट करायचं, व्हिज्युअलाइज करायचं की हां, हे मी अचीव केलं आहे, हे माझ्याकडे आहे. आणि जेव्हा तुम्ही व्हिज्युअलाइज करता तुमचं ब्रेन त्या अकॉर्डिंगली काम करायला स्टार्ट होतं. तर ही प्रोसेस नक्की फॉलो करून बघा, तुम्हाला लवकरच रिझल्ट्स मिळतील. बट अगेन आय एम टेलिंग यू गाईज की मॅनिफेस्ट करून नुसतं होणार नाही, तुम्हाला काम पण करावं लागणार त्याच्यासाठी. ते अचीव करण्यासाठी तुम्हाला मेहनतही घ्यावी लागणार आहे. बट जेव्हा तुम्ही मॅनिफेस्टेशन प्लस मेहनत दोन्हीही करता तर तुम्हाला रिझल्ट गॅरंटेड मिळतात. सो ही मॅनिफेस्टेशन टेक्निक नक्की यूज करून बघा आणि मग मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला काय रिझल्ट मिळाला. आय एम 100% शुअर तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्टच मिळणार आहे. मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय मॅनिफेस्ट करायचं किंवा तुम्ही काय मॅनिफेस्ट करणार आहात ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. नवीन असेल माझ्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये. आणि जर तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सजेशन नक्की द्या. बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.